लाडकी बहीण योजनेतील महिलांना वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना माहिती देण्यात आली होती। ज्या महिलांचे वडील किंवा पती नाही आहेत अशा महिलांनी ई-केवायसी सध्या तरी करू नका। परंतु भरपूर अशा महिला पेपरवरती आलेली बातमी असेल किंवा काही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहून नातेवाईकाचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी पूर्ण केलेले आहेत। वारंवार कमेंटमध्ये सुद्धा मी प्रत्येक ज्याने कमेंट केलेला आहे त्यांना मी वारंवार माहिती देत होतो की मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, तुमच्या कुटुंबात एखादी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, त्यांचे वडील किंवा पती नसेल किंवा डिवोर्स झालेले असतील तर अशांनी ई-केवायसी करू नका। तुमच्यासाठी राज्य सरकार एक नवीन अपडेट नक्की देईल। तर आज अखेर राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नाही आहेत किंवा डिवोर्स झालेले आहेत त्यांना पतीचा आधार नंबर किंवा वडिलांचा आधार नंबर न टाकता त्याऐवजी त्यांना वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र जोडायचे आहे आणि पतीचा मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे। डिवोर्स झालेला असेल तर डिवोर्स सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडायचं आहे। आता व्यवस्थित समजून घ्या, जे अविवाहित महिला होत्या त्यांचे वडील नाही आहेत, ते लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत, लाभ घेत आहेत, अजून सध्या तरी अविवाहित आहेत, अशा महिलांनी त्यांच्या वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र त्यांना तिथं जोडण्यासाठी एक ऑप्शन दिलं जाणार आहे। याचबरोबर ज्या महिलांचे पती नाही आहेत मग अशा महिलांनी काय करायचं आहे, पतीचा आधार नंबर न टाकता पतीचा मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडण्यासाठी एक ऑप्शन दिलं जाणार आहे। आणि जे डिवोर्स झालेले महिला आहेत, एकल महिला आहेत, अशांनी काय करायचं आहे, त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत डिवोर्स झालेले ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांना जोडण्यासाठी एक ऑप्शन दिलं जाणार आहे। आता तुम्हाला व्यवस्थित समजून आलेलं असेल, ज्या महिलांनी नातेवाईकांचा आधार नंबर टाकून ई-केवायसी केलेले आहेत त्यांचं सध्या तरी काही सांगता येत नाहीये, त्यांचा अर्ज बाद होईल की काय होईल हे तर माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली नाही। परंतु ज्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेलं नाही आहेत त्यांनी लक्षपूर्वक ऐका, तुमचं वडील किंवा पती नसेल तर त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला मात्र नक्की त्या ठिकाणी जोडायचं आहे। आधार नंबर कोणाचाही टाकायचा नाही, हे मात्र नक्की समजून घ्या। जेव्हा त्या ठिकाणी ऑप्शन येईल अधिकृत पोर्टलवरती लाडकी बहीण योजनेच्या, त्यावरती ऑप्शन कोणकोणते आहेत, कोणता ऑप्शन कसा निवडायचा आहे, ई-केवायसी कशा पद्धतीने करायचा आहे, या संदर्भात जेव्हा माहिती सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती ऍड करेल तेव्हा आपण लगेच व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण आपल्या चॅनलवरती नक्की टाकू। परंतु एक नक्की ध्यानात ठेवा, ज्यांनी ई-केवायसी आतापर्यंत केलेले नाही आहेत त्यांनी ई-केवायसी मात्र नक्की करून घ्या। त्यांचे वडील आहेत, पती आहेत आणि डिवोर्स सुद्धा झालेला नाही आहे, साईड न चालू असल्यामुळे त्यांनी ई-केवायसी केले नाही आहेत, साईड चालू आहे, पहाटे ट्राय करा, रात्री ट्राय करा, परंतु ई-केवायसी नक्की करा। ई-केवायसी केलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत, हे मात्र कन्फर्म आहे। कानाडोळा बिलकुल करू नका, ई-केवायसी नक्की करा। आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन, त्या व्हिडिओला पहा आणि व्यवस्थित घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करून घ्या। कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही। ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्णपणे फ्री आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।